हाय फ्रेंड्स, आपण आतापर्यंत एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 कंप्लीट केला, ज्यामध्ये तुम्हाला एक फंक्शन दिलं असेल. फॉर एक्झाम्पल एखादा फंक्शन दिलं y इज इक्वल टू साइन ऑफ रूट ऑफ टॅन एक्स इंटू रूट एक्स, या टाईपचे फंक्शन असेल. तुम्हाला एकच फंक्शन दिलं असेल, त्याचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढत होता. डेरिव्हेटिव्ह कसं काढत होता? युझिंग द कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढत होता. त्यानंतर या टाईपचं पण राहिलेलं डेरिव्हेटिव्ह काढत आहे. या टाईपचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 3, दॅट इज द क्वेश्चन नंबर 3, यामध्ये तुम्हाला दोन डिफरंट फंक्शन्स दिले असेल. ते दोन डिफरंट फंक्शन एकतर ऍडिशन मध्ये असू शकतात, किंवा सबट्रॅक्शन मध्ये असू शकतात, किंवा मल्टिप्लिकेशन किंवा असू शकतात, किंवा डिव्हिजन मध्ये असतात. तर ऍडिशन मध्ये असेल तर आपण एक एक्झाम्पल बघू. ऍडिशन दोन फंक्शन ज्यावेळेस ऍडिशन मध्ये असेल त्यावेळेस. आता समजा फॉर एक्झाम्पल दोन फंक्शन y इज इक्वल टू, आतापर्यंत आपण या टाईपचे एक्झाम्पल, जसे मी आता बोर्डवर सांगितलं होतं. आता आपण ऍडव्हान्स थोडेसे एक्झाम्पल बघणार आहे, ज्यामध्ये आपल्याला दोन फंक्शन ऍडिशन मध्ये असेल, सबट्रॅक्शन मध्ये असेल, मल्टिप्लिकेशन मध्ये असेल आणि डिव्हिजन मध्ये असेल. आता फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल घेतो ऍडिशन टर्म. ऍडिशनचे तर समजा फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू, एक एक्झाम्पल देतो, 4x प्लस 3x प्लस साइन एक्स साइन रूट एक्स. हे दोन फंक्शन आहे. आता हे फंक्शन आहे, हा एक फंक्शन आहे. दोन्ही फंक्शन काय ऍडिशन मध्ये. आणि या टाईपचे डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचं? आपण इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह घेऊन आन्सर फाइंड करू शकतो. फॉर एक्झाम्पल dy बाय dx ऑफ, हे कोणतं आहे माझं, 4x प्लस 3x प्लस dy बाय dx डी बाय डी एक्स ऑफ इज इक्वल टू डी बाय थोडे दे करेक्शन करतो. फंक्शन that is the dy by dx is equal to d by dx of 4x plus 3 plus d by dx of sin of root x. आता मी दोन्ही फंक्शनचा इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह घेतलं, ओके, आणि मला हे इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह घेऊन मला आन्सर भेटेल. हे झालं ऍडिशन मध्ये. सेम आता सबट्रॅक्शन मध्ये पण असंच येईल. दोन फंक्शन असेल, सबट्रॅक्शन y इज इक्वल टू, हेच एक्झाम्पल घेतो, दॅट इज द 4x प्लस 3x मायनस 7 ऑफ रूट एक्स. सबट्रॅक्शन मध्ये फंक्शन आहे, मी सेम dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx 4x प्लस 3 मायनस डी बाय dx ऑफ साइन ऑफ रूट एक्स. इंडिव्हिज्युअल मी डेरिव्हेटिव्ह घेऊन आन्सर फाइंड करू शकतो. हे झालं मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये थोडंसं डिफरन्स आहे. त्याला दोन फॉर्म्युले आहे, ते फॉर्म्युले बघून आपण ते फॉर्म्युले घेऊन आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आता थोडंसं ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करतो की u इंटू व्ही रूल काय आहे आणि u बाय व्ही रूल काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आणि डिव्हिजन मध्ये. जर दोन फंक्शन तुमचं मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू, एक एक्झाम्पल घेतो, 4x इंटू ई रेस टू एक्स. आता या फंक्शनचं दोन्हीचं पण आपण डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस काढतो, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4x चं डेरिव्हेटिव्ह काढता नंतर ई रेक्सचं डेरिव्हेटिव्ह, ही चुकीचे मेथड आहे. आता हे दोन्ही फंक्शन्स माझ्या मल्टिप्लिकेशन मध्ये, दोन फंक्शन माझ्या मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर त्याला एक फॉर्म्युला येतो. फॉर्म्युला म्हणजे दॅट इज द u इंटू व्ही रूल येतो. u इंटू व्ही रूल कसा आहे? दॅट इज द फर्स्ट फंक्शन, याला म्हणतात फर्स्ट फंक्शन, याला म्हणतात सेकंड फंक्शन. म्हणजे u इंटू व्हीलर फॉर्म्युला दॅट इज द फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस दॅट इज द सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आता फर्स्ट फंक्शन याच्यात काय झालं, हा माझा u आहे, हा माझा u आहे आणि हा माझा v आहे. ओके, तर एक्झाम्पल ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करतात? आता फॉर एक्झाम्पल हेच एक्झाम्पल मी ते सॉल्व्ह करतो. दॅट इज द u. फर्स्ट फंक्शन काय माझं u म्हणजे माझा 4x तसंच ठेवायचा, इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ई रेस टू एक्स, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ ई रेस टू एक्स प्लस सेकंड फंक्शन काय माझं, सेकंड फंक्शन ई रेस टू एक्स तसंच ठेवायचा, into derivative of first, that is the d by dx of first, that is the 4x. ओके, आता याला सिम्प्लिफाय करा, दॅट इज 4x इंटू ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. ओके, सॉरी, ई रेस टू एक्स असेल तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, राहिलं फक्त 4. आता मोर सिम्प्लिफाय करू, दॅट इज द 4x, दॅट इज द ई रेस टू एक्स, 4x इंटू ई रेस टू एक्स प्लस 4 इंटू ई रेस टू एक्स. 4 कॉमन घेऊ आणि ई रेस टू एक्स कॉमन घेऊ. 4 इंटू ई रेस टू एक्स कॉमन घेतला मी,
राहिलं काय इथे एक्स राहिलं प्लस इथे काय राहिलं 1 राहिलं. हे माझं आन्सर झालं. याला म्हणतात दॅट इज द यू इंटू व्ही रूल. जर दोन फंक्शन्स मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर आपल्याला यू इंटू व्ही रूल करायचा. त्यामुळे मी एक ऍडिशन फॉर्म्युला लिहितो. आता नेक्स्ट आपला फॉर्म्युला मी ते ऍड करतो. दॅट इज द यू बाय व्ही. क्वेश्चन नंबर 3 आहे. डिफरेंशिएशन चॅप्टर चालू आहे. ओके, तर u इंटू इथं वर फॉर्म्युला येतो u इंटू v चा फॉर्म्युला दॅट इज द फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. हा फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू dv बाय dx प्लस ओके सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू du बाय dx. हा झाला माझा 17, हा झाला माझा 18th फॉर्म्युला. हे झालं u इंटू व्ही. आता जर दोन फंक्शन्स जर मल्टी डिव्हिजन मध्ये असेल तर कसं, फॉर एक्झाम्पल आता मी हेच एक्झाम्पल घेतो. y इज इक्वल टू 4x अपॉन e रेस टू x. याचा पण आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही. आपल्याला एक फॉर्म्युला आहे दॅट इज द u बाय व्ही रूल आहे. दॅट इज u बाय व्ही. u बाय व्ही म्हणजे काय, माझं सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस आहे, इथे प्लस आहे इथं मायनस आहे, मायनस माझं फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डी व्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन व्ही स्क्वेअर. अपॉन व्ही स्क्वेअर खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस हा विसरतो आपण आणि इथे मायनस आहे. तर हा माझा यू बाय व्ही रील ज्यावेळेस दोन फंक्शन्स डिव्हिजन मध्ये असेल. ओके, ज्यावेळेस माझे दोन फंक्शन्स डिव्हिजन मध्ये असेल तर मला हा फॉर्म्युला वापरायचा. आता हेच एक्झाम्पल आपण या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करू. therefore dy बाय dx इज इक्वल टू सेकंड फंक्शन आहे हे माझं यू ए आणि हा माझा व्ही ए. ओके, फर्स्ट फंक्शन आहे सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शन ॲज इट इज, सेकंड फंक्शन माझं काय ई रेस टू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन माझं इंटू 4x मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दॅट इज द 4x ॲज इट इज इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शन काय ई रेस टू एक्स आहे अपॉन व्ही स्क्वेअर आहे. व्ही म्हणजे सेकंड फंक्शन दॅट इज द ई रेस टू एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स असेल तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x काय, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे therefore राहिला फक्त 4 मायनस 4x असेल तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स रेस टू दॅट इज एक्स स्क्वेअर. ओके, देन dy बाय dx. आता कॉमन काय घेता येईल, इथं 4 आणि हा ई रेस टू एक्स कॉमन घेता येईल. 4 इंटू ई रेस टू कॉमन घेता येईल दॅट इज द 4 इंटू ई रेस टू एक्स कॉमन घेतला. मायनस राहिला काय इथं राहिला काय माझा ब्रॅकेटमध्ये इथे 1 राहिला मायनस 4 ई रेस टू इथं राहिला फक्त एक्स राहिला अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. हे झालं माझं आन्सर. याला म्हणतात मल्टिप्लिकेशन मध्ये असतं ज्यावेळेस दॅट इज यू इंटू व्ही रूल आणि याला म्हणतात यू बाय व्ही रूल दॅट इज द डिव्हिजन मध्ये फंक्शन असल्यानंतर. आता हा फॉर्म्युला ऍड करतो दॅट इज द 19th फॉर्म्युला माझा दॅट इज द यू बाय व्ही रूल. यू बाय व्ही रूल इज इक्वल टू second function as it is into derivative of first function minus first function as it is into derivative of second function upon that is the upon v square. खूप महत्वाचं आहे अपॉन v स्क्वेअर आहे. हे फॉर्म्युला ऍड केले, दोन्ही कन्सेप्ट समजून सांगितल्या. आपण आता एक्सरसाइज 3.1 मधले एक्झाम्पल या टाइपचे एक्झाम्पल आता सॉल्व्ह करू. एक्झाम्पल 1 फर्स्ट. आता डायरेक्ट एक्झाम्पल लिहितो सॉल्व्ह करतो. आता सगळे एक्झाम्पल लिहित नाही, आता एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू कारण की एक्झाम्पल आता दोन फंक्शन असल्यामुळे एक्झाम्पल लेंथी असेल त्यामुळे आपल्याला एक एक्झाम्पल घेणं. एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 एक्झाम्पल दॅट इज द y is equal to x square plus 4x plus 1 raised to q plus x cube
व्हॉटचा स्पेस मी फॉर्म्युल्यासाठी ठेवतो. चॅप्टर 1 क्वेश्चन नंबर 3 झाली. क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट एक्झाम्पल. फॉर्म्युले आपली इथपर्यंत 17 आले, ते 18 आणि 19 ऍड केली. आता फंक्शन आहे y इज इक्वल टू, कसं फंक्शन आहे, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू क्यूब 1 ब्रॅकेट रेस टू 3 प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 4a. दोन फंक्शन आहे, दोन्ही फंक्शन ऍडिशन मध्ये. मी तुम्हाला सांगितलं जर फंक्शन ऍडिशन मध्ये असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. देअरफॉर आता फॉर एक्झाम्पल हा फंक्शन कसं, मला डायरेक्ट इथे डेरिव्हेटिव्ह घेतो आणि पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कसं बनेल माझं फंक्शन एक्झाम्पल एक्सप्लेन करतो पहिलं. देअरफॉर y इज इक्वल टू एक्स रेस टू n च्या टाइप मध्ये एक्स रेस टू हा बनेल माझं फंक्शन म्हणजे एक्स रेस टू 3 प्लस या ब्रॅकेटला पण मी समजा x घेतलं एक्स रेस टू 4 म्हणजे हा एक्स रेस टू n आणि हा पण एक्स रेस टू n फॉर्म्युला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. नंतर हे कंपोजिट फंक्शन आहे, ब्रॅकेट मधल्या फंक्शनचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, एक्झाम्पल सिंपल आहे. आता आपण स्टार्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सी आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. therefore y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, dy बाय dx इज इक्वल टू एक्स रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह. एक्स रेस टू n म्हणजे 3 इंटू 3 इंटू एक्स ब्रॅकेट मध्ये टर्म दॅट इज तशी तर दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. आता एक्स रेस टू n चा काय n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1 3 मायनस 1 आन्सर एकदा. ओके, एक्स रेस टू 3 ब्रॅकेट मध्ये आणि 3 मायनस 1 मध्ये माझं 2 बनेल प्लस. ओके, आता आपण ही टर्म कंप्लीट करू, मग नंतर ऍडिशनला जाऊ. हे झालं माझं पहिल्याचं एक्स रेस टू यांचं डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ही ब्रॅकेट मध्ये टर्म दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 प्लस प्लस याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह दॅट इज द 4 इंटू एक्स क्यूब. आता इथं डेरिव्हेटिव्ह लिहायची गरज नाही, एकदा कॉर्नर मध्ये लिहिला तरी चालेल, पण सेकंड याला लिहिलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. पण डायरेक्ट आता मी डेरिव्हेटिव्ह करतो दॅट इज द प्लस 4 एक्स रेस टू n म्हणजे काय माझा 4 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 इंटू आता हा काय बनेल माझा 4 मायनस 1 काय 4 मायनस 1 काय बनेल 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5x प्लस मायनस 2. ओके, therefore derivative of dy by dx is equal to 3 into ही टर्म तशीच राहील दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ही टर्म दॅट इज द. आता काही डेरिव्हेटिव्ह आता तुम्हाला डायरेक्ट आता लेंथी बनेल आन्सर, त्यामुळे डायरेक्ट काही डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्ट घेतले तरी चालेल. ओके, म्हणजेच कसं स्टेप बाय स्टेप वाढू नका, कारण की लेंथी प्रोसेस आहे. तर आता डायरेक्ट ओरली डेरिव्हेटिव्ह करायचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल आता सी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x तुम्हाला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ हा काय बनेल तो एक्स रेस टू 2 आहे म्हणजे एक्स रेस टू n आहे. therefore डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय बनेल तुमचा दॅट इज द 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे प्लस 4. कंप्लीट आली. इथे पण ही टर्म तशीच राहील दॅट इज द 4 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ही टर्म दॅट इज एक्स रेस टू n आहे म्हणजे माझी 3x स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय 1 आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 आहे आणि हा राहिला 5. हा डेरिव्हेटिव्ह हा याचा कॉन्स्टंट आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 राहील. इथे पण कॉन्स्टंट 1 आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 राहील. ही बनली टर्म. चलो आता काय सिम्प्लिफाय करता येईल का, सिम्प्लिफाय करता येईल का बघा. सी सिम्प्लिफाय करता येईल का. ओके, आपण आन्सर थोडा सिम्प्लिफाय डी बाय डी एक्स इज इक्वल टू याच्यामध्ये बघा ह्या 2x प्लस 4 ला तुम्ही 2 कॉमन घेऊ शकता दॅट इज द. हा माझा 2 कॉमन घेतल्यानंतर हा 2 आणि हा 3 मल्टिप्लाय होईल दॅट इज द 6. इथे कॉमन घेतल्यानंतर काय राहील x प्लस 2 राहील इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस टू 2 प्लस 4 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 क्यूब इंटू 3x स्क्वेअर मायनस 5. हे झालं माझं आन्सर. क्वेश्चन नंबर 1 चं आन्सर लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 2 चालू करू.
सेकंड एक्झाम्पल घेतो. सेकंड एक्झाम्पल, that is the y is equal to 1 plus 4x raised to 5 into 3 plus x minus x raised to 2 raised to 8. सी, आता दोन्ही फंक्शन्स मध्ये ऍडिशन नाही, सबट्रॅक्शन नाही, मल्टिप्लिकेशन आहे. तर मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल, दॅट इज द u इंटू व्ही चा फॉर्म्युला यूज करायला लागेल. हा माझा फंक्शन झाला, हा माझा u फंक्शन आहे, हा माझा v फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शन आहे, हा सेकंड फंक्शन आहे. तर मला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, फर्स्ट फंक्शन आणि बाय युजिंग द फॉर्म्युला. आणि जर कंपोजिट फंक्शन असेल तर आणखी एकदा आपल्याला फॉर्म्युला दॅट इज द डिफरन्शिएट घ्यावं लागेल. देयरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता फॉर्म्युला लिहित नाही, डायरेक्ट आपण फॉर्म्युला तिथे कंपेअर करू आणि ते आन्सर लिहू. देयरफॉर डिफरन्शिएट ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy by dx इज इक्वल टू u by v. काय म्हणतो, फर्स्ट हा फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणल्यानंतर 1 plus 4x ॲज इट इज into d by dx of second function, that is the 3 plus x minus x square raised to 8, हा raised to 5. हा सेकंड फंक्शन झाला, प्लस हे दोघांमध्ये, दॅट इज द सेकंड फंक्शन ॲज इट इज, दॅट इज द 3 प्लस एक्स मायनस एक्स रेज टू 2, थोडंसं मोठं लिहावं लागेल नंतर दिसेल, एस रेज टू 8 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus 4x रेज टू 5. आता डी वाय बाय डी एक्स, हा फंक्शन तसंच ठेवायचा, याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही. Therefore dy by dx is equal to 1 plus 4x raised to 5 into derivative of this term. आता ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, हा x आहे आणि रेज टू 8 आहे, म्हणजे x रेज टू n च्या फॉर्म मध्ये माझा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इज इक्वल टू, आता काही तेव्हा म्हणलं फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, इंटू x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 8 इंटू हे फंक्शन, दॅट इज द 3 प्लस एक्स मायनस एक्स रेज टू 2, म्हणजे 8 minus 1 काय 7 बनला, into derivative of dy dx of हा कंपोजिट फंक्शन, दॅट इज द 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह प्लस. ओके, हा फंक्शन तसेच, दॅट इज द 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8 इंटू डेरिव्हेटिव्ह, हा फंक्शन एक्स रेज टू एन आहे, देयरफॉर इंटू 5 इंटू 1 प्लस 4x, 5 minus 1 4 बनेल, इंटू डेरिव्हेटिव्ह हा कंपोजिट फंक्शन आहे, therefore dy by dx is equal to, हा कंपोनेंट फंक्शन, therefore 1 plus 4x चा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ओके, therefore सिंप्लिफाय करू, dy by dx is equal to 1 plus ही टर्म तशीच येईल, 1 plus 4x raised to 5 into 8 into 3 plus x minus x raised to 2 7 into डेरिव्हेटिव्ह हा फंक्शन आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ या टर्मचं घ्यायचं. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं सवय लावा, दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय 1 आहे. ओके, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 0 आहे, कॉन्स्टंट आहे, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे दॅट इज द एक्स रेज टू एन आहे, म्हणजे दॅट इज द 2 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, देयरफॉर 2x 2 minus 1 1. ओके, हा याचा डेरिव्हेटिव्ह झाला, देयरफॉर प्लस सेकंड ही टर्म तशीच, दॅट इज द 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8 इंटू 5 इंटू 1 प्लस 4x रेज टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 काय कॉन्स्टंट आहे 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 बाजूला घ्यावा, एक्स रेज टू एन आहे, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, देयरफॉर राहिला ओनली 4. ओके, थोडं सिम्प्लिफाय करू आन्सर. देयरफॉर आन्सर आता सिम्प्लिफाय कसं करता येईल, हा 8 पुढे घेतो. ओके, हा 4 आणि 5 आणि 4 ला मल्टिप्लाय करतो, ब्रॅकेट मधून याला पुढे घेतो आणि त्यातून आपलं काही कॉमन काढता येते का ते बघू. dy by dx इज इक्वल टू 8 इथे घेतो, 8 इंटू 1 plus 4x raised to 5 into 3 plus x minus x raised to 2 raised to 7 into 1 minus 2x plus 5 4 जा 23 plus x minus x raised to 2 raised to 8 into 1 plus 4x raised to 4. ओके, आता काही कॉमन काढता येते का, 1 plus 4x raised to 5 आहे, एक टर्म काढू, यातून मला काही कॉमन काढता येईल का,
1 प्लस 4x रेज टू 1 प्लस 4x आहे, 1 प्लस 4x आहे, हा कॉमन काढता येईल. 3 नंतर इथे ही एक टर्म काढता येईल माझी. 8 आहे, इथे 8 आहे, 7 आहे, इथे 8 आहे, आणि 1 मायनस हे तसंच राहील. ओके, थोडं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. कॉमन काही काढता येतं बघू. यात कॉमन काढता येईल आपल्याला. सी कॉमन कसं काढता येईल, हा एक 1 प्लस 4x रेज टू 5 आहे, 1 प्लस 4x रेज टू 4 आहे, म्हणजे 1 प्लस 4x रेज टू 1 प्लस 4x रेज टू 4 हा आपल्याला 4 टाइम्स बाहेर काढता येईल. या 8 आणि 4 मध्ये 8 आणि 20 मध्ये पण बाहेर काढता येईल. आणि ह्या टर्म दॅट इज 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 7 आणि 3 प्लस एक्स मायनस 7 एक्स रेज टू 2 अपॉन 8 याच्यामध्ये पण 7 टाइम्स आपल्याला बाहेर काढता येईल. आता फॉर एक्झाम्पल आता सी याला जर मी लिहिलो 20 आहे, ओके, तर dy बाय dx इज इक्वल टू, आता याला 8 ला लिहिलं मी, समजा फॉर एक्झाम्पल 8 ला लिहिलं 4 इंटू 5 नाही 4 इंटू 2, आणि या 20 ला जर समजा लिहिलं 4 इंटू 5. आता यामध्ये मला 4 कॉमन घेता येईल, इथे राहिला माझा 2. अंडरस्टूड. तर मला कॉमन काय घेता येईल, 4 घेता येईल. दोघांमध्ये कॉमन काय 4 आहे. इथे राहिला माझा 2, इथे राहिला माझा 5. आता मी फर्स्ट टर्म 8 आणि 20 मध्ये काय कॉमन घेतो, दॅट इज द 4 घेतो. ओके, ही फर्स्ट पहिली टर्म झाली, 8 मध्ये कॉमन झाली. सेकंड याच्यामध्ये बघा 1 प्लस 4x रेस टू 5 आहे, 1 प्लस 4x रेस टू 4 आहे. तर 4 मी कॉमन घेतो, राहतो माझा एकच, तो आपण मी नंतर ब्रॅकेटमध्ये घेतो. मी ब्रॅकेटमध्ये आता कॉमन घेतलं 1 प्लस 4x रेस टू 4 कॉमन घेतलं, आणि याच्यामध्ये 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7 कॉमन घेतलं. ही टर्म मी कॉमन घेत नाही. ओके, आता ही एक कॉमन घेतली, ही एक कॉमन घेतली, आणि याच्यामध्ये कॉमन घेतला 8 मध्ये 4 कॉमन घेतला. आता राहिलं का माझ्या ब्रॅकेटमध्ये, इथे माझा किती राहिला होता, इथे माझा राहिला होता, इथं 4 8 काय होतं 4 इंटू 2 म्हणजे माझा 2 राहिला होता. नंतर इथे 1 मायनस 2x राहिला होता, प्लस सेकंड याच्यामध्ये ह्या टर्म मध्ये मी 20 घेतला, म्हणजे 4 5 20 घेतला होता, तर 5 राहिला होता 5. इथे मी 8 आहे 7 टाइम्स कॉमन घेतला, म्हणजे माझा एक टर्म इथे राहिला, दॅट इज 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1. एक टर्म राहिलेली आहे, आणि ही 4 टाइम्स आहे, आणि ही 5 टाइम्स आहे. मग जे इथे एक टर्म्स राहिलेली आहे, आणि इथे 0 झालेलं आहे, म्हणजे मला इथे एक टर्म मला ऍड करावा लागेल. दॅट इज, हे थोडंसं पुढे लिहितो रब करून, दॅट इज 1 प्लस 4x प्लस 5 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला माझा कम्प्लीट आन्सर. इथपर्यंत झाला कम्प्लीट आन्सर. नोट डाउन करून घ्या. चलो क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, क्वेश्चन 3 मध्ये लिहितो, therefore y इज इक्वल टू x अपॉन रूट ऑफ 7 मायनस 3x. 7 मायनस 3x. आता क्वेश्चन बघितल्या कळेल की हा मला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन फंक्शन दिलेले. हा माझा u फंक्शन आहे, हा माझा v फंक्शन आहे. दोन फंक्शन दिलेले, दोन्ही फंक्शन्स u बाय v मध्ये आहे. तर मला फॉर्म्युला कोणता वापरायचा, दिस फॉर्म्युला, दॅट इज u बाय v. First second function as it is into derivative of first function minus first function as it is into derivative of second function, आणि खाली important that is the second function चं स्क्वेअर करायचं. ओके, therefore differentiate with respect to x, differentiate with respect to x हा फॉर्म्युला यूज करून, therefore y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to
दॅट इज द फॉर्म्युला यूज करून सेकंड फंक्शन ॲज इट इज, दॅटफोर रूट ऑफ 7 minus 3x into derivative of first function, that is derivative of x minus first function as it is, म्हणजे x हा तसं तसं into derivative of root 7 minus 3x, ओके, अपॉन, हे विसरू नका, अपॉन रूट ऑफ 7 minus 3x चा स्क्वेअर u by v. Therefore dy by dx is equal to ह्या फंक्शन तसं that is the x7 minus 3x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1, ओके, लिहित नाही त्याला, पुढे मध्ये काही नाही कंपोजिट फंक्शन, त्यामुळे डायरेक्ट त्याचा फिनिश तो मायनस x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय, बी केअरफुल, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स आहे, हा मी हा टर्म विसरून जातो, हा रूट एक्स आहे, माझा कसं बनेल डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स आहे, ओके, हा रूट एक्स हा एक्स आहे का नाही, हा कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे मला याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. 7 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह म्हणलं तर किती येईल, माझा 7 हा कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, म्हणजेच माझा याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, दॅट इज द -3 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे -3 आन्सर येईल असं, ओके, मी इथं करतो. That is the d by dx 1 upon into derivative of या फंक्शनचं, that is the 2 root of 7 minus 3x into derivative of, लिहितो सिम्प्लिफाय करतो into derivative of d by dx is equal to root of 7 minus 3x upon v square. आता बघा v square इथे लिहितो, v square थोडा सिम्प्लिफाय करून दाखवतो तुम्हाला, हा v square म्हणजे रूट ऑफ ब्रॅकेट 7 minus 3x रेज टू 2 असा आहे, ओके. तर आपण तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की रूट एक्सला आपण रूट एक्सला लिहू शकतोय एक्स रेज टू 1/2 लिहू शकते, ओके. तर मला मी समजा 7 minus 3x रेज टू 1/2 लिहिलं, ओके, आणि हा ऑलरेडी माझा 2 आहे, दॅट इज 2 कॅन्सल होईल, म्हणजे राहिलं काय फक्त 7 minus 3x राहतं, ओके. त्यामुळेच हा रूट आणि हा 2 कॅन्सल होऊन फक्त राहतं 7 minus 3x, इथे डायरेक्ट लिहितो 7 minus 3x इंटू आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिलं, therefore d by dx root of 7 minus 3x minus थोडंसं खाली लिहितो, dy by dx is equal to root of 7 minus 3x minus x upon 2 root of 7 minus 3x into derivative of 7 minus derivative of 7 minus 3x root of derivative of 7 minus 3x, नाही इथे ब्रॅकेट नाही आहे, हा गोल ब्रॅकेट आहे, कारण की रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी घेतला आहे, आता फक्त 7 minus 3x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 7 मायनसचा डेरिव्हेटिव्ह कसं घेतात, आता दाखवलं की 7चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, फक्त राहिलं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, तर राहिलं फक्त -3 इंटू -3. आता इथे बघा मायनस मायनस का बनेल तुमचं प्लस बनेल, therefore dy by dx is equal to रूट ऑफ 7 minus 3x मायनस प्लस हा मायनस आणि हा मायनस काय प्लस बनेल अपॉन x अपॉन 2 इंटू रूट ऑफ, इथे ह्या फर्स्ट टर्म मध्ये लिहिताना डिनॉमिनेटरची टर्म राहिली ही अपॉन 7 minus 3x आहे, therefore dy by dx is equal to, इकडे लिहितो हे मायनस मायनस काय होईल बनेल 0 प्लस बनेल, therefore dy by dx is equal to रूट ऑफ 7 minus 3x प्लस 3x अपॉन बघा मायनस मायनस प्लस बनेल आणि हा 3 इथे 3x बनेल अपॉन रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 7 minus 3x आणि अपॉन आहे त्याच्या अपॉन दॅट इज द 7 minus 3x, therefore dy by d. आता सिम्प्लिफाय करता बघा, सिम्प्लिफाय कसं करता येईल, आता हे न्यूमरेटरलाच आपण थोडं सिम्प्लिफाय करून मग नंतर डिनॉमिनेटरला येऊ. आता सिम्प्लिफाय करता येईल कसं करता येईल, हा माझा डिनॉमिनेटरला 1 आहे, या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करू, जेव्हा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर या जे आन्सर येईल ते डिनॉमिनेटर मग ते बॉटमला आपण डिनॉमिनेटरला घेऊ. आता कसं करणार डिनॉमिनेटर बघा, आता हे रूट एक्स आहे, तुम्हाला अगोदर पण सांगितलं, जर समजा रूट एक्स असेल आणि इंटू रूट एक्स असेल
तर त्याचं अँसर काय येतं, दॅट इज रूट एक्स फक्त अँसर एक्स येतं. कसं, कारण की रूट एक्सचं कसं रिप्रेझेंट करतो, 1/2 इंटू एक्स रेस टू 1/2 होतं. तर तुम्हाला माहिती मल्टिप्लिकेशनमध्ये जर पॉवर ॲड होती तर फोर एक्स रेस टू 1/2 प्लस एक्स 1/2 इज इक्वल टू हे काय बनेल, एक्स रेस टू हाफ अँड हाफ काय बनेल तुमचं 1, एक्स रेस टू 1 म्हणजे इज इक्वल टू एक्स. त्यारफोर दोन रूटमध्ये मल्टिप्लाय केलं तर त्याचा अँसर फक्त जे आतमध्ये ब्रॅकेटमध्ये आहे तेच अँसर येतो. ओके, त्यामुळेच काय मग हे दोन मल्टिप्लाय केल्यानंतर 2 इंटू हे 2 आहे ना मल्टिप्लाय इंटू 7 मायनस 3x प्लस 3 इंटू 3x काय बनेल माझा 3x अपॉन 2 इंटू रूट ऑफ 7 मायनस 3x अपॉन 7 मायनस 3x. आता मी हे डिनॉमिनेटरला घेतो तर इज इक्वल टू काय बनेल माझा d/dx इज इक्वल टू 2 इंटू 7 मायनस 3x प्लस 3x अपॉन 2 इंटू रूट ऑफ 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x. आता आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल का, सिम्प्लिफाय करता येईल का मला आणखी. आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल. ओके, एक तर मला हे ब्रॅकेट ओपन करता येईल आणि हे रूटमध्ये आणि हे तसेच मध्ये, दॅट इज ब्रॅकेटमध्ये वर काहीच नाही आहे. पण दोन्ही मल्टिप्लिकेशनमध्ये जर समजा मी याला रूट एक्स आहे ओके आणि हा याला काहीच नाही आहे तर याला 1/2 लिहितो आणि याला 1 लिहितो, म्हणजे दोन्ही ॲडिशन करता येईल मला. सी फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन करतो मी कसं करणार आहे. ह्या बॉटम टर्मचं कसं एक्सप्लेन करणार आहे. सी माझ्याकडे रूट एक्स आहे आणि प्लस एक्स मल्टिप्लाय बाय एक्स आहे. तर ह्या रूट एक्सला मी काय लिहितो, रूट एक्स रेस टू 1/2 लिहितो इंटू एक्स लिहितो. हा एक्स 1 आहे तर दोघांचं तुम्हाला माहिती आहे जर पॉवर याच्यामध्ये असेल तर ॲडिशन होती, दॅट इज इक्वल टू एक्स रेस टू 1/2 प्लस 1 या टाईपमध्ये येतं. सेम यूज करून मला इथे करायचं. मग हे काय बनतं माझं, दॅट इज द फ्रॅक्शनमध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय नाही, म्हणजे काय क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर इज इक्वल टू 3/2 येतं, म्हणजे एक्स रेस टू 3/2 माझं अँसर येतं. सेम फॉर्म्युला यूज करून मला इथे थोडंसं सिम्प्लिफाय करायचं आहे. वर पण मी थोडंसं मॉडिफिकेशन करणार आहे, दॅट इज dy/dx. आता वर काय करणार आहे, डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करून मल्टिप्लाय करू शकते, आतमध्ये करू शकते. तर 2 इंटू 7 काय माझं 14 मायनस 3 टू जा 6x प्लस 3x अपॉन 2 इंटू हे मी सांगतो मी काय लिहितो, दॅट इज 7 मायनस 3x रेस टू 1/2 इंटू 7 मायनस 3x रेस टू 1 आहे. दोन्ही पण ब्रॅकेटमध्ये टर्म्स सेम आहे तर मी ॲडिशन करू शकतोय. therefore dy/dx इज इक्वल टू आता 14 आहे प्लस 6 आहे मायनस 6 आहे इथे प्लस 3x आहे, मायनस 6x प्लस 3x माझं बनतो मायनस 3x. therefore 14 मायनस 3x अपॉन 2 इंटू 7 मायनस 3x रेस टू 3/2. आता हे 3/2 कसं झालं आधी एक्सप्लेन केलं. ओके, हे माझं झालं फायनल अँसर. थोडं मोड सिम्प्लिफाय करता आलं, इथपर्यंत लिहिलं तरी काही डाऊट नाही आहे. पण ज्यावेळेस हे पुढे काय करतो, ज्यावेळेस तुमची MCQs तुम्ही सॉल्व्ह करता तर MCQला थोडं सिम्प्लिफाय करायला लागतं. त्यासाठी तुमची आत्तापासूनच प्रॅक्टिस असली तर मग तुम्हाला मोर इझी जाईल नंतर ज्यावेळेस CETसाठी तुम्ही मोर एक्झाम्पल सॉल्व्ह करताय. ओके, हे झालं माझं क्वेश्चन नंबर 3. लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. Question number 4, y is equal to x cube minus 5 raised to 5 upon x cube plus 3 raised to 3. थोड़ा हाफ मध्ये डिवाइड करतो कारण की
आन्सर खूप लेंदी होत चालली. ठीक आहे, नंतर करू. आता हे पण एक्झाम्पल कोणत्या टाईपचं आहे, दॅट इज दोन फंक्शन डिव्हिजन मध्ये. हा फंक्शन माझा फर्स्ट फंक्शन झाला, हा सेकंड झाला यू, आणि हा मला v1 ला. तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा, दॅटफॉर सेकंड यूज करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, फर्स्ट सेकंड फंक्शन ॲज इट इज. सेकंड फंक्शन माझा हा आहे, दॅट इज द एक्स क्यूब प्लस 3 raised to 3 into dy by dx into derivative of first function, that is the x cube minus 5 raised to 5 minus दोघांमध्ये first function as it is x cube minus 5 raised to 5 into derivative of d by dx of second function, that is the x cube plus 3 raised to 3 upon विसरू नका, upon v square आहे, म्हणजे that is the x cube plus 3 raised to 3 चा स्क्वेअर. ओके, चलो. therefore dy by dx is equal to, हा फंक्शन तसंच ठेवायचा. therefore x cube plus 3 x plus 3 raised to 3 into डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह थोडा डायरेक्ट घ्यायची सवय लागा. x raised to n आहे, म्हणजे काय बनेल तुमचा 5 into x cube minus 5 raised to 5 minus 1 4 into डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ हा फंक्शन आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ तुमचा एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह काय येतो 3x स्क्वेअर, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ -5 कॉन्स्टंट येतो 0 बनेल. ओके, सेकंड टर्म बघू आता. सेकंड टर्म काय येते माझी, दॅट इज द ही टर्म तसं दॅट इज द एक्स क्यूब x cube minus 5 raised to 5 into derivative of ही टर्म, that is the derivative of x cube plus 3, म्हणजेच काय, ही x raised to n मध्ये असेल. therefore 3 into x cube plus 3 into derivative of x cube काय आहे तुमचा 3x square. derivative of 3 is 0. आता मी डायरेक्ट केले, डायरेक्ट करायची सवय लागा. ओके, अपॉन काय बनला माझा, हा बघा, हा ब्रॅकेट 3 आणि हा ब्रॅकेट नंतर आहे, हा 3 आहे, आणि ब्रॅकेटच्या कंप्लीट ब्रॅकेट नंतर 2 आहे. हे दोन्ही पण काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल तुमचं. therefore x cube plus 3 raised to 6 बनेल. 3 2 जा 6 बनेल. ओके, आता सिम्प्लिफाय कसं करता येईल, सिम्प्लिफाय बघा आता. इथे मला कॉमन काय काय करता येईल, कॉमन 3x स्क्वेअर आहे, इथे पण माझा 3x स्क्वेअर आहे, हा कॉमन घेता येईल मला. हे बघा, ह्या टर्म, हा मायनस पासून इथे एक टर्म झाली, इथून एक इथे एक कंप्लीट एक टर्म झाली, दोघांमधला मी कॉमन घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे मला 3x स्क्वेअर कॉमन घेता येईल. देन 3x क्यूब प्लस 3a, 3x क्यूब प्लस 3a, इथे एक टर्म आहे, बरोबर आहे ना, एक टर्म, काहीतरी चुकलंय, इथे 2 असं पाहिजे. 3x आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर 3x स्क्वेअर प्लस 3 रेज टू 2, कारण की 3 - 1 काय बनतो 2 बनतो, इथे आपली 2 टर्म 2 आपली मिसिंग आहे. ओके, तर माझा ही एक टर्म, 2 टर्म कॉमन घेता येईल, इथे यातली एक टर्म राहील, ते राहू द्या. इथे काय आहे 5 into x क्यूब मायनस 5 आहे, x क्यूब मायनस इथे 4 आहे, आणि इथे 4 आहे, इथे 5 आहे. मग यातला मला 4 टर्म कॉमन घेता येईल, म्हणजे मला यातून कॉमन घेता येईल, यातून कॉमन घेता येईल, यातून कॉमन घेता येईल. ओके, तर टर्म कशी राहील माझी बघा. सी आता काय सिम्प्लिफाय, dy by dx इज इक्वल टू, ही टर्म मी किती कॉमन घेतली, एक्स क्यूब प्लस 3, पहिल्याच हे कॉमन घेतो 3x स्क्वेअर ही कॉमन घेतली, नंतर x क्यूब प्लस 3 2 टर्म कॉमन घेता येईल, इथं 2 आहे, इथं 3 आहे, म्हणजे मला 2 मॅक्सिमम घेता येईल. x क्यूब प्लस 3 स्क्वेअर, आणि इथे ही वाली टर्म दॅट इज x क्यूब मायनस 5, इथे 4 आहे, इथे 5 आहे, म्हणजे मला मॅक्सिमम 4 घेता येईल. आता ब्रॅकेटमध्ये काय करायला, सी इथे मी 3 टर्म घेतल्या, इथे माझ्या 2 टर्म आहे, एक टर्म राहिली, दॅट इज द एक्स क्यूब प्लस 3 एक राहिलेली आहे, हा 5 तसंच राहिला, मल्टिप्लाइड बाय हे 4 संपूर्ण घेतल्या, ही पण कंप्लीट घेतल्या, मायनस यातली एक टर्म राहिली, एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3 ही एक टर्म राहिली, हे दोन्ही पण कंप्लीट घेतल्या, ही पण कंप्लीट घेतल्या, ब्रॅकेट क्लोज, अपॉन
डिनॉमिनेटरचं एक्स क्यूब प्लस 3⁶. आता बघा, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, त्यामुळे इथे एक्स क्यूब प्लस 6 आहे, एक्स क्यूब प्लस प्लस एक्स क्यूब प्लस 3⁶ आहे, एक्स क्यूब प्लस 3⁻² आहे, म्हणजे हा 2 हे 2 आहे, हे 6 आहे, म्हणजे हे मग काय करू शकतोय, कट करू शकतोय. बॉटमला काय राहिलं, एक्स क्यूब प्लस 3⁴ राहिलं. ओके, आणखी इथे मॉडिफाय केलं, आणखी इथे करता येईल का, सी इथे आणखी करता येईल मला. therefore dy/dx इज इक्वल टू 3x² नंतर एक्स क्यूब मायनस 5⁴. आता ब्रॅकेटला कसं मल्टिप्लाय करता येईल, आणि हे बॉटम मधले हे इथे लिहितो, दॅट इज एक्स क्यूब प्लस 3⁴. आता इथे कसं मल्टिप्लाय करता येईल बघा, सी दॅट इज याला मी काय करतो, मल्टिप्लाय करतो, 5 ला मल्टिप्लाय, हे ब्रॅकेट ओपन करतो, हे काय बनेल 5x² प्लस 5 3 50 मायनस 3x² आणि मायनस मायनस तुमचा प्लस बनेल, प्लस 5 3 15. ओके, म्हणजेच इज इक्वल टू dy/dx इज इक्वल टू 3x² एक्स क्यूब मायनस 5⁴ मल्टिप्लाइड मग बघा, सी 5x² मायनस 3x² म्हणजे तुमचा बनला 2x² आणि प्लस 15 आहे, आणि इथे पण प्लस 15 आहे, म्हणजे प्लस 30 बनला तुमचा, प्लस 13 अपॉन ही राहिलेली टर्म, दॅट इज द एक्स क्यूब प्लस 4⁻x प्लस 3⁻4. आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल, आणखी पण सिम्प्लिफाय करता येईल, कारण की इथून 2 मधून आपल्याला 2 यातून कॉमन घेऊ शकतोय. therefore dy/dx इज इक्वल टू 2 कॉमन घेतला, राहिला काय इथं 3x² एक्स क्यूब मायनस 5⁴ अपॉन एक्स क्यूब प्लस 3⁻4. हे माझं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. ओके, हा क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये लास्टला मी इथे लिहिताना काय केलं होतं, ब्रॅकेट कंप्लीट केलं होतं, ब्रॅकेट 2 कॉमन घेतला होता, पण 2 कॉमन घेतल्यानंतर इथे माझा जो टर्म राहिला होता त्याचं मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं नाही, म्हणजेच माझा इथे 2 कॉमन घेतल्यानंतर काय राहतं, दॅट इज द x² प्लस 15, म्हणजे ही टर्म माझी मिसिंग होती. हे झालं माझं फायनल आन्सर. ठीक आहे, ती एक टर्म राहिली होती कॉमन घेतल्यानंतर, जी ब्रॅकेटमध्ये टर्म राहिली होती. हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 5 बघून. क्वेश्चन नंबर 5 लिहितो, क्वेश्चन नंबर 4 क्लिअर आहे. क्वेश्चन्स खूप लेंदी असतात, त्यामुळे टर्म एखादी जरी प्लस मायनस इकडे तिकडे झालं समजा, आपलं आन्सर कम्प्लीट चुकत जातं. बोर्डामध्ये तसंच होतं, आपण सॉल्व्ह करायला जातो आणि आन्सर भेटत नाही, आणि आपल्याला वाटतं की आपण कम्प्लीट परफेक्टली सॉल्व्ह करत चालतो, पण आपल्याला नकळत आपल्या ते चुका होतात. ठीक आहे, ते ह्युमन एरर आहे, काही गोष्टी निग्लेक्ट करायला लागतात, पण आपण प्रॅक्टिस यावेळेस ह्या एरर्स कधी इलिमिनेट होतील, ज्यावेळेस आपण मॅक्सिमम प्रॅक्टिस करू त्यावेळेस ते अशा एरर आपल्याला इलिमिनेट हो जाईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 लिहितो मी. क्वेश्चन नंबर 5 इज इक्वल टू y इज इक्वल टू 1 प्लस sin स्क्वेअर x रेज टू 2 प्लस नाही मल्टिप्लिकेशन मध्ये 1 प्लस कॉस स्क्वेअर x रेज टू क्यूब. बघा, क्वेश्चन दिसताना खूप लेंदी दिसतो, त्यामुळं सॉल्व करताना थोडं केअरफुली सॉल्व करा, खूप लेंदी आन्सर्स त्याचे. हा फंक्शन u आहे, हा फंक्शन माझा v आहे. तर सिस्टमॅटिकली फॉर्म्युल्यानुसार आपण जाऊ, त्यानंतरच आपल्याला काही कॉम्प्लिकेटेड वाटलं तर आपण ते थोडंसं स्लो करू आणि मग नंतर आन्सर फाइंड करण्याचा सॉल्व करू.
यू बाय व्ही आहे, तर यू बाय व्हीचा फॉर्म्युला यूज करून, हा फॉर्म्युला यूज करून आन्सर फाइंड करू शकतो. लेंदी आन्सर राहणार आहे, थोडंसं स्लो प्रोसेसने जाऊ. therefore differentiate with respect to x. फर्स्ट फंक्शन आहे, therefore derivative of y is dy by dx is equal to u by v मध्ये फर्स्ट फंक्शन ॲज इट इज राहतो, therefore 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. आता मी काही टर्म्स डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, त्यामुळे आपल्याला नाहीतर आपल्याला जागा पुरणार नाही. सांगणार पण कसं सॉल्व्ह करतो. ओके, 1 प्लस साइन स्क्वेअर हे तसं तसं, दॅट इज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज into derivative of d by dx of second function, that is the 1 plus cos square x raised to 3. दोघांमध्ये प्लस आहे, सेकंड फंक्शन ॲज इट इज, दॅट इज 1 प्लस cos square x raised to 3 into derivative of first function, that is 1 plus sin square x, okay, raised 1 plus sin square x 1 plus sin square x raised to 2. u by v चं फॉर्म्युलानुसार आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, दॅट इज द dy by dx. ही टर्म आपली तशी तशी राहणार, इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर x ब्रॅकेट रेज टू 2 इंटू डेरिव्हेटिव्ह. आता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर x रेज टू 3 आहे. आधी आता हे प्रत्येक ब्रॅकेट मी थोडं सिम्प्लिफाय करून मग डायरेक्ट आन्सर लिहू. आता 1 प्लस कसं आहे, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 3 आहे, म्हणजे हा तुमचा एक्स आहे पहिला, आणि मग एक्स रेज टू क्यूब आहे, म्हणजे एक्स रेज टू एनचा पहिला फॉर्म्युला यूज करायला लागेल. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, आणि देन हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्सचा, मग नंतर कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला. एक्स रेज टू एन आहे, मग नंतर कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आणि नंतर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अंडरस्टूड? therefore याचा कसा, एक्स रेज टू एन म्हणजे 3 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, 3 मायनस 1 काय बनेल तुमचा, दॅट इज द 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनतो, दॅट इज द 2 इंटू कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय आहे, मायनस साइन एक्स. अंडरस्टूड? प्लस ही टर्म तशी, दॅट इज 1 प्लस cos square x raised to 3, cos square x raised to 3. सेकंड टर्म एज इट इज, सेकंड टर्म एज इट इज है क्या, कुछ तो गफला हो गया क्या, फर्स्ट टर्म एज इट इज है ना. हाँ, सेकंड टर्म एज इट इज है ना, 1 प्लस कॉस, बराबर है. v है 1 प्लस कॉस स्क्वेअर है v, फर्स्ट टर्म u एज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस स्क्वेअर, 1 प्लस कॉस स्क्वेअर एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, बरोबर, ठीक आहे. 1 प्लस साइन स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह, आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा, सेम आता जसं आपण याला घेतलं तसा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज एक्स रेज टू एनचा पहिला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे दॅट इज द, हे बनणार माझं इंटू 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स रेज टू 2 मायनस 1 बनेल, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह अगोदर घ्यायचा. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2 इंटू साइन एक्स, साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू साइन एक्स येतो. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आहे, दॅट इज द कॉस एक्स. थोडं सिम्प्लिफाय करू, therefore dy by dx is equal to 1 plus sin square x raised to 2 into 3 into 1 plus cos square x raised to 2 into, हे बघा आता इथे थोडं सिम्प्लिफाय करता येईल, 2 इंटू कॉस साइन मायनस साइन एक्स, म्हणजेच काय बनेल तुमचा, मायनस 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स बनेल, म्हणजेच तुमचं हे मायनस साइन काढून टाका सध्या तरी. ओके, म्हणजे तुमचं 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स बनेल. 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स काय म्हणतो, हा फॉर्म्युला, दॅट इज द 2 साइन एक्स, म्हणजे ही कम्प्लीट टर्म तुमची काय बनेल, साइन 2x बनेल, आणि मग नंतर मायनस साइन देऊन टाका. ओके, ही टर्म बनेल तुमची मायनस साइन 2x प्लस 1
प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 3 इंटू 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. इथे पण सेम 2 इंटू साइन एक्स काय माझं साइन 2x. हा फॉर्म्युला यूज केला मी हा वाला. चलो आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल का? सिम्प्लिफाय करता येईल का मला? मंकी सिम्प्लिफाय करता येईल का? नाही. ठीक आहे. आता माझ्या दोन टर्म कोणत्या झाल्या? इथून इथपर्यंत एक टर्म झाली आणि इथून इथपर्यंत एक टर्म झाली. आता मला याच्यातून कॉमन घेता येईल का? कॉमन घेता येईल. सी -2 साइन एक्स आहे आणि साइन 2x आहे, म्हणजे सॉरी साइन -sin 2x आहे आणि इथे sin 2x आहे. तर मला sin 2x हा कॉमन घेता येईल. एक तर झाला. सेकंड 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि हा स्क्वेअर आहे. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे, इथे 1 आहे, म्हणजे एक टर्म मला इथे कॉमन घेता येईल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय घेता येईल? हे स्क्वेअर आहे, हा क्यूब आहे, म्हणजे मला दोन टर्म आणि यातून कॉमन घेता येईल. तर कॉमन घेऊ आपण. therefore dy by dx is equal to, मी इथे काय कॉमन घेतला? sin 2x. मायनस साइन राहिलेली आहे, मायनस साइन मी तशीच ठेवतो. therefore sin 2x मी कॉमन घेतला. ठीक आहे. ओके, यातून कॉमन घेतला. या टर्म मध्ये काय आहे? इथे स्क्वेअर आहे आणि इथे काय 1 आहे, म्हणजे मला एक कॉमन घेता येईल. दॅट इज द 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. एक कॉमन घेतला. नंतर इथे किती? इथे स्क्वेअर आहे, इथे क्यूब आहे, म्हणजे मी स्क्वेअर कॉमन घेता येईल. दॅट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 2. आता राहिलेले टर्म तसेच लागेल. राहिले काय माझा? इथे 3 मायनस तर राहिलेला आहे, याचा मायनस राहिलेला आहे, नंतर 3 इथं राहिलेला आहे. ठीक आहे. इथे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, इथे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आहे ना, हा मी 2 टाइम घेतला, पण इथे एक टाइम घेतला आणि एक माझा इथे राहिलेला आहे, म्हणजे तो मी मला इथे घ्यावा लागेल इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. आणखी काही टर्म राहिली त्याच्यामध्ये? स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स घेतलेला आहे दोनदा, इथे घेतलेला आहे कम्प्लीट. ठीक आहे. फर्स्ट टर्म कम्प्लीट आहे. प्लस प्लस आता याच्यामध्ये एक टर्म राहिलेली, दॅट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. नंतर हा 2 आहे, मल्टिप्लाइड बाय मधले 2 आहे. थोडंसं 2 मी अगोदर लिहितो. 2 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. एक टर्म राहिलेली ना, स्क्वेअर टर्म घेतलेली, एक टर्म राहिलेली आहे. नंतर हे कॉमन कम्प्लीट घेतलेलं आहे, कॉमन कम्प्लीट घेतलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता ब्रॅकेट मधलं आपल्याला थोडंसं येतात सिम्प्लिफाय करू. therefore dy by dx is equal to sin of 2x 1 plus sin square x 1 plus cos square x. आता बघा, ह्या ब्रॅकेटमध्ये मी या कम्प्लीट याला मल्टिप्लाय करतो आणि 2 ला या ब्रॅकेटला कम्प्लीट मल्टिप्लाय करतो. -3 मायनस 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 प्लस मायनस बनेल, मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स. 3 इंटू 1 3 इंटू साइन एक्स, दॅट इज 3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर एक्स. dy by dx is equal to sin 2x 1 plus sin square 2x 1 plus cos square x. ब्रॅकेट मध्ये बघा, -3 प्लस 2 किती बनतो? -1. -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता पहिले जे प्लस येतो थोडंसं अगोदर लिहितो, दॅट इज 2 कॉस स्क्वेअर एक्स -3 साइन स्क्वेअर एक्स -1. हे झालं तुमचं आन्सर, कम्प्लीट आन्सर. आणखी पण सिम्प्लिफाय करता येईल का? आणखी अल्ट्रा सिम्प्लिफाय करतो आपण. अल्ट्रा सिम्प्लिफाय म्हणजे आणखी मोर सिम्प्लिफाय कसं करता येईल बघा. सी हे का बरं करतो? कारण की तुम्हाला सीईटी मध्ये ऑप्शन्स ट्राय करता आले, यासाठी आपल्याला आणखी बोर्डला तो इथपर्यंत लिहिलं तरी आन्सर भेटून जाईल, पण आणखी आपल्याला काय सिम्प्लिफाय करता येईल बघा. सी हा कॉस स्क्वेअर एक्स आहे, हा साइन स्क्वेअर एक्स आहे. या कॉस स्क्वेअरला आपण इन टर्म्स ऑफ साइन एक्स लिहू शकतो, साइन स्क्वेअर एक्स लिहू शकतो. कसं? आपली एक फर्स्ट आयडेंटिटी, दॅट इज द साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 होतं. बरोबर? आपला कॉसला रिप्लेस करायचं, म्हणजे माझं काय आहे? कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू
1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मी लिहू शकतोय. सगळ्या टर्म साइन स्क्वेअर एक्स मध्ये होईल, मग आपण त्याला थोडा सिम्प्लिफाय करू. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू साइन ऑफ 2x 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू 2 इंटू हे काय माझं 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, ओके, मायनस 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स मायनस 1. आता बघा इथे थोडं डायरेक्ट लिहितो कारण बोर्ड संपत आलाय. यामध्ये मला काय लिहिता येईल 2 या ब्रॅकेटला ओपन करू. माझं काय म्हणेल माझं 2 इंटू 1 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स आणि मायनस 1 आहे. ओके, तर मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स काय बनेल माझा मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे 2 मायनस 5 मायनस साइन स्क्वेअर एक्स मायनस 1 आहे. 2 मायनस 1 काय बनेल माझा 1, म्हणजेच काय बनेल 1 मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स 1 मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स. तो फायनल आन्सर लिहू आता 1 मायनस मायनस डायरेक्ट आन्सर मध्ये लिहतो. त्याच्यावर dy बाय dx इज इक्वल टू साइन 2x 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. डायरेक्ट हे आन्सर लिहितो. दॅट इज 1 मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स. हे झालं माझं फायनल आन्सर. लिहून घ्या 5th एक्झाम्पल.